काय सांगाल, कशासाठी आहे आपलं आमरण उपोषण? आमचं आमरण उपोषण आहे अशोक राठोड साहेब गट विकास अधिकारी साहेबांनी समिती नेमून पण त्या समितीतले जे इस्तार अधिकारी जे व्हिडिओ आहेत ते नाकार देत आहेत समिती पाहणी करण्यास. तर आमचं म्हणणं असं आहे की शिवसाहेबांनी इथली समिती गठीत करून त्याची पाहणी करून योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी भ्रष्टाचारावर. काय झालेलं आहे भ्रष्टाचार? झाड कुठं शेवगा लागवड न लावता बोगस कागदपत्रावर काम चालू आहे. कुठं? महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग पंचायत समिती बीड या अंतर्गत जे ग्रामीण भागातले धनधानगे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त ह्या योजनेचा लाभ दिला जातो. जे गोरगरीब शेतकरी आहेत यांना या योजनेपासून वंचित ठेवलं जात आहे. त्याच संघाने आझाद क्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ पाटोळे यांनी 3 महिन्यापूर्वी माहितीचा अधिकाराखाली याची चौकशी करण्यासाठी BDO साहेब आणि कलेक्टर ऑफिस आणि ZP येथे निवेदन दिले. त्यानंतर BDO साहेबांनी पंचायत समितीची एक चौकशी समिती स्थापन केली. त्या चौकशी समितीने पहिल्या चौकशी समितीने नाकार दिला की बुवा हे भ्रष्टाचार, त्यांनीच सांगितलं की बुवा ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे, आम्ही कसं पाहायला यावं म्हणून त्यातले काही समितीच्या अधिकाऱ्यांनी नाकार दिला. त्याच्यानंतर BDO साहेबांकडे आम्ही परत तक्रार केली. 15 ऑगस्ट या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसलो. उपोषणला बसल्यानंतर अजितदादा पवार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर परत गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी दुसरी समिती स्थापन केली. दुसरी समिती स्थापन झाल्यानंतर ती समितीही काम करण्यास नाकार देत आहे आणि त्या समितीमध्ये जे प्रमुख आहेत अनंतरे साहेब हे 1 महिना झालं पंचायत समितीला आणखीन आलेले नाहीत. म्हणून आज कृष्णा पाटोळे हे जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसले आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसाहेबांनी या भ्रष्टाचाराकडं आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे तालुक्यात याची योग्य ती चौकशी करावी. चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेची चौकशी समिती नेमून जे ह्याच्यामध्ये अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत यांच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत.